थांबा जरा. जर तुम्ही मेष राशीचे असाल, तर पुढील काही क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतात. कारण जे घडणार आहे ते प्रत्येकासाठी नसतं. आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवत आला आहात, त्यामागे एक मोठं कारण दडलेलं आहे आणि आता त्या सगळ्याचा अर्थ समजण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या स्वभावातील जी आग तुम्हाला अनेकदा त्रासदायक वाटली, तीच आता तुमचं सर्वात मोठं शस्त्र बनणार आहे. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. ही माहिती पूर्ण ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण शेवटचा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. कदाचित तुम्ही स्वतःलाच अजून पूर्ण ओळखलं नाहीत, पण आज जे जाणून घ्याल ते तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, कारण ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याची सुरुवात आहे. मेष राशीचा ज्वालामुखी स्वभाव आता नशीब पेटवणार. ज्योतिष सांगतं सत्य. मेष राशीचा स्वभाव ज्वालामुखीसारखा तीव्र, उष्ण आणि अचानक उफाळून येणारा असतो. या राशीची लोक मनात काहीही दडवून ठेवत नाहीत. जे वाटतं ते थेट बोलतात आणि जे ठरवतात ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने पुढे जातात. त्यांच्या आत एक वेगळीच आग असते, जी त्यांना सतत काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देते. हीच ऊर्जा अनेक वेळा रागाच्या स्वरूपात दिसते, पण त्यामागे प्रचंड आत्मविश्वास आणि धैर्य दडलेलं असतं. आता काळ असा येत आहे की हा ज्वालामुखी स्वभाव तुमच्यासाठी नशीब पेटवणारा ठरणार आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या, तिथे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं, तिथे अचानक गती येऊ शकते. कारण मेष राशीच्या लोकांची एक खासियत म्हणजे ते कधीही हार मानत नाहीत. कितीही अडथळे आले तरी ते पुन्हा उभे राहतात आणि नव्या जोमाने कामाला लागतात. हा गुणच त्यांच्या इतरांपेक्षा वेगळं बनवतो. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. जे निर्णय तुम्ही घेत आहात ते धाडसी असतील, पण योग्य ठरतील. नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्ही घेतलेले रिस्क तुम्हाला मोठा फायदा देऊ शकतात. तुमच्या शब्दात आणि कृतीत एक वेगळी ताकद येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. तुमच्या स्वभावातील उग्रपणा जर योग्य दिशेला वळवला तर तोच तुमचा सर्वात मोठा बलस्थान ठरेल. रागावर नियंत्रण ठेवून संयमाने पुढे गेलात तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण मेघ राशीचा ज्वालामुखी हा फक्त नाश करत नाही, तर नवीन निर्माण करण्याची ताकदही असते. हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा आहे. जुन्या अडचणी मागे पडतील आणि नवीन संधी तुमच्या समोर उभ्या राहतील. तुमची मेहनत, तुमची जिद्द आणि तुमचा आक्रमक स्वभाव एकत्र येऊन तुमचे नशीब उजळवणार. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जोशाने पुढे चला, कारण आता तुमचा वेळ सुरू झाला आहे. या काळात मेष राशीच्या व्यक्तीमध्ये एक वेगळीच आतली हालचाल जाणवेल. जणू काही आतून कोणीतरी सतत ढकलत आहे, थांबू देत नाही आणि सतत कृतीकडे नेतो. अनेक दिवसापासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येईल. जे काम तुम्ही वारंवार पुढे ढकलत होता त्यावर अचानक फोकस वाढेल आणि त्यातून सकारात्मक परिणाम दिसू लागतील. विशेषतः आर्थिक बाबतीत हा काळ जागरूकतेचा आहे. अचानक खर्च होण्याची शक्यता असली तर त्याच वेळी नवीन उत्पन्नाचे मार्गही खुलू शकतात. मेष राशीच्या लोकांनी या काळात थोडे शहाणपणाने गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. पैसे कमवण्याची तुमची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असेल आणि त्यातून तुमचं वेगळेपण दिसून येईल. नातेसंबंधाच्या दृष्टीने पाहिलं तर तुमच्या प्रामाणिक स्वभावामुळे काही लोक तुमच्यावर अधिक जवळ येतील तर काही दूरही जातील. पण जे खरे आहेत तेच तुमच्या सोबत टिकतील. या काळात तुमचं बोलणं आणि वागणं लोकांवर खोल परिणाम करेल. त्यामुळे शब्द वापरताना थोडी काळजी घेतली तर नात्यामध्ये अधिक स्थिरता येईल. प्रेमाच्या बाबतीतही अचानक बदल घडू शकतात. त्यामुळे तुमचं मन अधिक स्पष्ट होईल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने शरीरात ऊर्जा भरपूर असेल, पण त्याच वेळी अति थकवा किंवा चिडचिड जाणवू शकते. त्यामुळे योग्य झोप, संतुलित आहार आणि थोडासा विश्रांतीचा वेळ घेणं गरजेचं आहे. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवले तर तुम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकाल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या मनात अचानक शांततेची गरज निर्माण होईल आणि तुम्ही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न कराल. थोडा वेळ स्वतःसाठी काढून घ्या. ध्यान, नामस्मरण किंवा साधना केली तर तुमच्या निर्णयामध्ये अधिक स्पष्टता येईल आणि मन स्थिर राहील. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की या काळात घाईत घेतलेले निर्णय काही वेळा उलटही पडू शकतात. त्यामुळे तुमच्या स्वभावातील उतावळेपणा थोडा नियंत्रित केला तर तुम्ही प्रत्येक संधीचा फायदा योग्य घेऊ शकाल. कारण नशीब तुमच्या बाजूने आहे, पण त्याला योग्य दिशा देणं तुमच्या हातात आहे. या टप्प्यावर तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर उभं आहे,
जि जिथे प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्यास आकार देईल. धाडस, आत्मविश्वास आणि सातत्य याच्या जोरावर तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता. त्यामुळे मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे पहा आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग करून तुमचं आयुष्य अधिक यशस्वी आणि समाधानकारक बनवा. या टप्प्यावर मेष राशीच्या व्यक्तीसाठी सर्वात मोठा बदल त्यांच्या विचारसरणीत होणार आहे. पूर्वी जेव्हा तुम्ही केवळ भावनेतून निर्णय घेत होता, तेव्हा आता अनुभव आणि वास्तव याचा समतोल साधण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे तुमचे पाऊल अधिक स्थिर आणि परिणामकारक ठरेल. तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक स्पष्टपणे दिसून येईल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहू लागतील. कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित संधी समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटतील, पण त्यामागे मोठी प्रगती दडलेली असेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना थोडा ताण जाणवेल, मात्र त्या पूर्ण केल्यानंतर मिळणारा आत्मविश्वास तुम्हालाही पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेली प्रत्येक पायरी तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ आणेल. तुमच्या संवाद कौशल्यातही लक्षणीय बदल दिसेल. आधी थेट आणि कडक बोलण्याची सवय असली तरी आता परिस्थितीनुसार बोलण्याची कला विकसित होईल. यामुळे वाद कमी होतील आणि तुमचे मत लोकांना सहज पटू लागेल. सामाजिक वर्तुळ वाढण्याची शक्यता आहे, ज्यातून काही महत्त्वाच्या ओळखी निर्माण होऊ शकतात. या ओळखी भविष्यात उपयोगी पडतील. कौटुंबिक पातळीवर काही गोष्टींचे निराकरण होण्याची वेळ येईल. जुन्या गैरसमजुती हळूहळू दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होईल. घरातील वातावरण अधिक सकारात्मक होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल. कुटुंबाच्या सहकार्यामुळे तुमचे आत्मबल अधिक वाढेल आणि अधिक निर्धास्तपणे पुढे जाल. तुमच्या सृजनशीलतेचीही या काळात एक नवी दिशा मिळेल. काहीतरी वेगळं करण्याची तीव्र इच्छा होईल आणि त्यातून नवीन कल्पना जन्माला येतील. जर तुम्ही या कल्पनावर काम केलं तर त्यातून भविष्यात मोठ्या संधी निर्णय होऊ शकतात. तुमची वेगळी विचारशैलीच तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरेल. जीवनातील काही भेटी अचानक बदलू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला अस्वस्थता वाटेल, पण हे बदल तुमच्यासाठी आवश्यक असतील आणि पुढे जाऊन त्यांचे सकारात्मक परिणाम दिसतील. त्यामुळे बदलांना विरोध न करता त्यांना स्वीकारण्याची तयारी ठेवा. प्रत्येक बदल तुमचं आयुष्य अधिक मजबूत आणि परिपक्व बनवत आहे. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे, ती म्हणजे तुमची सातत्याची सवय. एकदा काही ठरवलं की ती पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही. ही वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे नेईल. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटीचा तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचणे इतरांसाठी कठीण असेल. आता तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आतल्या शक्तीचं फलित आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुम्ही केवळ स्वतःच नशीब बदलणार नाही, तर इतरांसाठीही प्रेरणा बनाल. पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट होत आहे. फक्त त्या मार्गावर ठामपणे चालत राहणं आवश्यक आहे. या पुढील काळात मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मर्यादा ओळखण्याची आणि त्या पलीकडे जाण्याची खरी संधी मिळेल. आतापर्यंत तुम्ही ज्या चौकटीत स्वतःला अडकवून ठेवले होते, ती चौकट आता तुटण्याची वेळ आली आहे. मनात दडवून ठेवलेली स्वप्न आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा अचानक पुन्हा जिवंत होतील आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतून प्रेरित व्हाल. वेळोवेळी तुमच्यासमोर अशी परिस्थिती येईल जिथे तुम्ही स्वतःची बाजू ठामपणे मांडावी लागेल. यावेळी तुमचं धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा तुम्हाला जिंकवेल, पण त्याच नम्रतेची जोड दिली तर तुम्ही लोकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण करू शकता. काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या किमतीची जाणीव करून देण्याची वेळ येतील आणि तेव्हा स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कामाच्या बाबतीत तुमचं लक्ष अधिक केंद्रित होईल. अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळण्याऐवजी तुम्ही प्राधान्यक्रम ठरवायला शिकवाल. यामुळे कामाचा दर्जा सुधारेल, तुमचं कौतुक होण्याची शक्यता वाढेल. काही वेळा तुमच्या कामाची दखल देखील घेतली जाणार नाही, पण सातत्य ठेवलं तर योग्य वेळी त्याचं फळ नक्की मिळेल. तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक येण्याची शक्यता आहे, जे तुमच्या विचारांना नवी दिशा देतील. तुमच्या सहवासातून तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्यात मिळतील. हे लोक तुमच्या हे लोक तुमच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे योग्य लोक ओळखून त्यांच्याशी नातं जपणं गरजेचं ठरेल. भावनिक पातळीवर तुम्ही अधिक मजबूत होऊ लागाल. पूर्वी ज्या गोष्टींना तुम्हाला अस्थिर केलं, त्याच गोष्टी आता तुम्हाला तितकं प्रभावित करणार नाही. तुम्ही स्वतःला सावरायला शिकाल आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची ताकद विकसित होईल. हीच मानसिक स्थिरता तुम्हाला मोठ्या निर्णयांपर्यंत
तुम्हाला मोठ्या निर्णयांमध्ये मदत करेल. एका वेळी काही वेळा एकटेपणाची भावना जाणवू शकते, पण हा एकटेपणा तुम्हाला स्वतःशी जोडण्याची संधी देईल. या काळात तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. तुमच्या ताकदी आणि कमकुवतपणावर काम करण्याची ही योग्य वेळ असेल. आत्मपरीक्षणातून मिळालेली जाणीव तुमचे आयुष्य अधिक स्पष्ट आणि सुबक बनवेल. तुमचं नशीब आता फक्त बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहणार नाही, तर तुमच्या आतल्या निर्णयावर आणि कृतीवर आधारित असेल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं तर तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत आणि स्थिर भविष्य तयार करू शकता. तुमच्यात असलेली ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर तुम्हाला यशाच्या नवीन उंचीवर पोहोचवणं कोणालाही थांबवता येणार नाही. या प्रवासात तुम्हाला अनेक छोटे मोठे संकेत मिळतील, जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. अंतर्मन जे सांगते त्यावर विश्वास ठेवा, कारण त्याच मार्गाने तुम्ही तुमचं खरं ध्येय गाठू शकता. आता तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या हातात आहे आणि ती जशी तुम्ही घडवाल तशीच पुढे जाईल. आता पुढे जाणाऱ्या काळात मेष राशीच्या व्यक्तीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळ ओळखण्याची क्षमता विकसित होईल. आधी जेव्हा तुम्ही फक्त वेगावर भर देत होता, तेव्हा आता योग्य क्षण साधण्याची सवय लागेल. त्यामुळे तुमचे प्रयत्न अधिक प्रभावी ठरतील आणि कमी मेहनतीतही मोठे परिणाम दिसू शकतील. परिस्थितीचे निरीक्षण करून योग्य वेळी केलेली कृती तुमच्यासाठी गेम बदलणारी ठरेल. या टप्प्यावर तुमच्यातच एक प्रकारची स्वायत्तता वाढेल. इतरांच्या मतावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकाल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच ठामपणा दिसून येईल. काही जणांना तुमच्यातील हा बदल पचणार नाही, पण तेच तुमच्या प्रगतीचं लक्षण असेल. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची संधी या काळात मिळेल. ज्या कामांना तुम्ही वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे थांबवलं होतं, ती पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. विशेषतः शिक्षण, कौशल्य किंवा एखाद्या जुन्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही पुन्हा लक्ष घालू शकता. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होईल. व्यावहारिक जीवनात तुमचं नियोजन अधिक पक्कं होईल. खर्च आणि बचत यामुळे संतुलन साधण्याची कला तुम्ही शिकाल. अचानक निर्णय घेण्याऐवजी थोडा विचार करून पावलं उचलाल, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. काही लहान मदत केली तरी त्याचा मोठा परिणाम भविष्यात दिसून येईल. सामाजिक स्तरावर तुमची ओळख वेगळ्या प्रकारे निर्माण होईल. लोक तुम्हाला केवळ उग्र स्वभावाचा म्हणून नव्हे, तर एक जबाबदार आणि प्रभावी व्यक्ती म्हणून पाहू लागतील. तुमच्या कृतीतून आणि वागण्यातून एक प्रकारचा आत्मविश्वास झळकेल, जो इतरांना प्रेरित करेल. काही लोक तुमच्याकडून शिकण्याचा प्रयत्नही करतील. जीवनातील काही अनपेक्षित वळण तुम्हाला नव्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. सुरुवातीला तो मार्ग अनोळखी वाटेल, पण त्यातच तुमच्या प्रगतीची किल्ली दडलेली असेल. त्यामुळे नवीन संधींना घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारा. तुमची जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत टिकवून ठेवेल. तुमच्या मनात आता स्पष्टता वाढेल. कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या हे तुम्हाला नीट कळू लागेल. ही स्पष्टता तुमचं आयुष्य अधिक सोपं आणि हलकं बनवेल. अनावश्यक गोष्टींमध्ये अडकून राहण्याऐवजी तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित कराल. या काळात तुम्हाला स्वतःच्या किमतीची खरी जाणीव होईल. तुम्ही किती सक्षम आहात आणि काय साध्य करू शकता याची जाणीव तुमच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण करेल. हा आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. योग्य दिशेने वापरलं तर तुम्ही केवळ यश मिळवणार नाही, तर तुमचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण कराल. आता आयुष्य तुमच्यासाठी फक्त चालत नाहीये, तर तुम्ही त्या दिशेला योग्य दिशा देत आहात. प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती आणि प्रत्येक अनुभव तुमचं भविष्य घडवत आहे. या प्रवासात धैर्य, संयम आणि सातत्य ठेवून पुढे गेलात तर तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठं यश मिळवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जुळत आहेत, तर आता वेळ आहे की फक्त वाचून थांबण्याची नाही, तर कृती करण्याची. तुमच्या आत दडलेली ताकद ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक छोटं पाऊल आजच उचला. तुमचं नशीब बदलण्यासाठी कोणत्याही मोठ्या क्षणाची वाट पाहू नका, कारण बदलाची सुरुवात तुमच्या निर्णयातूनच होते. हा संदेश तुमच्यासाठीच आहे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमची राशी नक्की लिहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. तुमच्यासारख्या इतर लोकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. तसेच अशा प्रेरणादायी आणि सत्याशी जोडलेल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढील महत्त्वाची अपडेट तुम्हाला चुकणार नाही. तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण कदाचित त्यांच्यासाठी हा काळ बदलाचा असू शकतो. पण एक छोटा शेअर कोणाचं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे थांबू नका, आत्ताच कृती करा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलाचा भाग बना.